काय प्रॉब्लेम असतो तुम्हाला हल्ली नवीन पिढीला? मला हा प्रॉब्लेम होता की मुलांना कमिटमेंटची काय प्रॉब्लेम. मुलींना पण असतो हल्ली. हो असतो. एक माझं जे सिरियस रिलेशनशिप होतं, इट डिडंट वर्क आउट. याचं कारण ऍक्च्युली प्रसाद आणि मी व्हॅलेंटाईन्स डे अजून सेलिब्रेट पण नाही केलाय. त्यामुळे नाही, पण मग तो चिच्चोर कधी झाला? हो नाईस. काही लोकांना असं वाटतं की नको बाबा, अभिनेत्री सून म्हणून घरात नको. मला कळतच नाही इतर मुली, इतर क्षेत्रातल्या मुली काय असे दिवे लावतात सून म्हणून. एकदा एक एक्सपिरियन्स झालेला होता की एका मुलाच्या आईने त्यांच्यातच काही कोऑर्डिनेशन नव्हतं. मुलाला त्या मॅट्रिमोनियलवर यायचं होतं, नाही असं नाही. आईला नव्हतं बोलायचं. त्याची आई माझ्याशी कचा भांडली फोनवर. तर म्हणे नाही, आम्हाला ॲक्च्युली अभिनय क्षेत्रातली मुलगी नको आहे. विचार करून उत्तर द्या आता या प्रश्नाचं. पण रॅपिडली. मूड तुझा ऑफ असेल तेव्हा तू काय करतेस? अशा कुठल्या 5 व्यक्ती ज्या तुला बिग बॉस मध्ये आत गेलेल्या आवडतील? गौतमी पाटील कशी वागेल आतमध्ये, ती परफॉर्म करेल. पाहुणा जेवलं काय. दिस इज व्हेरी नॅचरल की आपण शेअर करतो कुणाला तरी, मैत्रिणीला वगैरे. ऐक ना, मला ना तो हा आवडतोय जरा, मला असं वाटतंय काहीतरी घडू शकतं. मुंबईत आले, मला मुंबई काहीच माहिती नव्हतं. ईस्ट वेस्ट काय असतं, कुठलं कुठे कोण कसं जातं, काय करतं, काहीच नाही. म्हणून मी सुरुवात केली TV9 न्यूज चॅनलला इंटर्न म्हणून. आणि आता तुला झी गौरव पुरस्कार पण मिळाला. हो, झी नाट्य गौरव. कोल्हापूरची लोक प्रयोग झाल्यानंतर म्हणतात परत कधी येणार. प्रेम त्यांचं कोल्हापूरकरांचं तसंच असतं ना, की एकदम रांगडं. पालीला जर का मला एकटीलाच पुन्हा एकदा सामना करावा लागत असेल तर मग मी लग्न का केलं. घरात पाल आली म्हणून ती मारायला तुला नवरा पाहिजे. पहिली जी माझी ती सिरियल झाली तुमचं सेम असतं, ती लवकर बंद झाली. तेव्हा जे ते डिरेक्टर होते त्यांनी मला खूप खचवलं होतं, म्हणजे खचले होते मी.